जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान. भाऊ, आमच्या घरी देवेंद्र फडणवीस साहेबांना बसवलेलं स्मार्ट मीटर बसलं दादा. पण मी एका कर्मचाऱ्याला विचारलं का बा आम्हाला तेच सांगून राहिले म्हणे आणि फडणवीस साहेब खोटं बोलतात म्हणे. बघा आज मीटर बसलं दादा, बघू शकता. तारीख बघा 3/12/2025. आजची तारीख, आजच्या तारखेत हे मीटर बसलं दादा, बघू शकता. आणि फडणवीस साहेब काय म्हणते, स्मार्ट मीटर बसू नका, स्मार्ट मीटर बसू नका. मग हे मीटर कसे बसून राहिले बा, याचा मला समजून राहिलं नाही. बघू शकता ना तुम्ही. हे बा याच्यात का नाही, हे पा एक लाईट, दुसरा लाईट, दोन लाईट, अजून एक लाईट लागते पाहिजे. 2 मिनिटं थांबजा, लागते एक लाईट. असे 3 लाईट लागते दादा याच्यात. आणि म्हणजे ह्या 3 लाईटाचे बिल याच्यातच होते. मग म्हणणं काय आहे, हे आता एक लाईट लागला, एक इथं लाईट लागला आहे. हा, हे लाईट कायसाठी पाहिजे बा, हे माय म्हणणं आहे. म्हणजे ह्या लाईटाचं बिल आपल्यालाच भेटते, आपल्यालाच येते. म्हणजे दसले असले सारखंच आहे बरं. हे लाईट काय कामाची आहे, याचे बिल म्हटलं आपल्यालाच येते. आणि हे स्मार्ट मीटर आहे दादा. कोणचा वायरमन चेक करायला येत नाही, काही चेक करायला येत नाही, ऑटोमॅटिक. इथं काही गडबड केली, काही काळ्या केल्या, काही गडबड केली, काळ्या केल्या, त्याला माहीत पडते भाऊ. हे पा येणं सील लावला, इथं दिसते ना तुले. हे पा सील लावलेला आहे. कोणा काळ्या केल्या माहीत पडते तिकूनच. कोणचा रेडिंगवाला पाहायला येत नाही, त्याचं रेडिंग पाहायला येत नाही. डायरेक्ट त्याला तिकूनच माहीत पडते रेडिंग, बिल किती आहे, किती जाईल, काय जाईल. याच्यात काळ्या करायला गेलो तर माहीत पडते. दिसतं ना तुम्हाला. ह्या इथे एक भोंग दिसून आला ना, इथे एक लाईट दिसून आला ना, थोडी लाईट लागते भाऊ. बघत असा तुम्हाला, दिसत असा याच्यात, तर पाहून घ्या. म्हणजे 3 लाईट लागते याच्यात. 3 लाईटाचं बिल आपल्याला येते, सर्वसामान्य माणसाला येते. विचार करा तुम्ही. हा, विचार करा जोगती गोष्ट आहे. फडणवीस मामा म्हणते, फडणवीस साहेब म्हणते स्मार्ट मीटर बसू नका. आम्ही बसवायला सांगितलं नाही, आम्ही बसवत नाही. मग हे बा कुठून येऊन राहिले मीटर, हे जबरदस्ती बसून राहिले. हे माय म्हणणं एकच आहे, महाराष्ट्रातल्या जनतेले का मय म्हणणं एकच आहे, महाराष्ट्राच्या जनतेले का जुने मीटर खराब होते काय, हे नवीन मीटर लावले, हे माया मनाचं हे आहे. आणि फडणवीस मामा तुम्ही म्हणून राहिले 10 वेळा म्हणता आम्ही मीटर आले सांगितलं नाही, मीटर लावा सांगितलं नाही, स्मार्ट मीटर लावा सांगितलं नाही. मग हे बा तुम्ही कसे मीटर लावून राहिले. आणि आम्ही कर्मचाऱ्याला म्हटलं का वरून आदेश आहे म्हणते लावा लागते, त्याच्यानं वरून आदेश आहे म्हणून लावा लागते, त्याच्याने लावून राहिले. आम्ही म्हणतो समजू शकतो बा म्हटलं तुमच्या भावना. मामा तुम्ही काय खोटे बोलता, काय बोलता देव जाणे, काय मालूम. पण हे मीटर लागून राहिले, तुम्ही बोलून राहिले, हे तुमचे लोक लावून राहिले. आणि तुमचे कर्मचारी म्हणते वरून आदेश आहे त्या कारणामुळे लावा लागते, त्याचं आम्हाला काय घेणं देणं आहे लावाचं. मग माय म्हणणं एकच, जुने मीटर खराब होते काय मग आता लावून राहिले. आणि हे जे मीटरात बिल किती येते, आज लावलं मीटर ते दादा, बघू शकता तुम्ही. 3/12/2025 आताचं मीटर. आता शिल्पॅक केलं दादा, दिसून राहिलं तुम्हाला. आता शिल्पॅक केलेलं आहे. आणि जे 3 लाईट लागते बघू शकता तुम्ही. हा, हे मीटर होय, त्या माय बिन बघू शकता तुम्ही. फडणवीस मामा मस्त केलं काम तुम्ही, मस्त. लोकांना सांगता मीटर लावत नाही, स्मार्ट मीटर मस्त लपून मीटर लावून राहिले. बापा काय मामा, काय बोलाव तुम्ही. भांज्याच्याच मस्तकी मारलं स्मार्ट मीटर.